शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला शिवशक्ती चौकात वाढता प्रतिसाद. विकासासाठी चारही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन. नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेनेच्या वतीने प्रचाराला जोर आला असून खुटवड नगर भागातील विविध ठिकाणी चौक सभांचे आयोजन करण्यात आले. हनुमान मंदिर, शिवशक्ती चौक, साईबाबा मंदिर, STP प्लॉट, दीप मेडिकल परिसर तसेच शिवशक्ती चौक या ठिकाणी झालेल्या चौक सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. या सभांमध्ये शिवसेना उमेदवारांनी गेल्या 7 वर्षात प्रभागात राबविण्यात आलेल्या विकास कामांचा सविस्तर लेखाजोखा मतदारांसमोर मांडला. याच कालावधीत कोरोना महामारीसारख्या कठीण परिस्थितीत नागरिकांसाठी करण्यात आलेली सेवा व विकास कामे याचा उल्लेख करत या विश्वासाच्या बळावर मतदारांनी शिवसेनेच्या चारही उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन करण्यात आले. या चौक सभांमध्ये उमेदवार नैना निलेश जाधव, हर्षदा संदीप गायकर, निवृत्ती हरिभाऊ इंगोले आणि भागवत पाराजी आरोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल माळी यांनी प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. या चौक सभांमधून शिवसेना उमेदवारांना प्रभाग क्रमांक 26 मध्ये दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. आनंदाचं वातावरण होतं, कारण तुमचे रस्त्यांचे काम आज पण चालू आहे. हे पाईपलाईन मी बघितलं ना, त्या मावशींनी पण सांगितलं की ताई आमच्या ओट्याला खेटून खोदा आणि आमची पाईपलाईन जवळ आली पाहिजे. हे सर्व कामं सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. खरं तर मुख्यमंत्री कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक माजी मुख्यमंत्री झालेले आहेत, परंतु हक्काचे काहीतरी पैसे आपल्या भगिनींना मिळावा असा विचार करणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे. कोरोनाचा प्रसंग आला, 2.5 ते 3 वर्ष आपली कामं झाली नाही, पण त्याच्यानंतर 2022 साली हे सगळे नगरसेवक माजी झाले आणि त्याच दरम्यान प्रशासन लागू झालं. पण प्रशासन लागू झालेलं असताना सुद्धा आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला निधी मिळवून दिला आणि या प्रभागामध्ये अनेक विकास कामं झाली. जवळजवळ आपली 250 विकास कामं झाली. आज आम्ही इथे आलो आहोत तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षांना आणि आम्ही दिलेल्या वचनांना आम्ही 100% कटिबद्ध आहोत. हे मारुतीरायाच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते. याआधी निश्चितपणानं माझ्याकडे सखोल मागण्या झाल्या नाही, परंतु आता ज्या काही झाल्या आहेत मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की शिवसेनेच्या माध्यमातून 1-1.5 वर्षात त्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील. नको म्हणून आमच्या 2 भगिनी होत्या, एक भाजपची आणि एक आमच्या शिवसेनेच्या भगिनी होत्या. त्यांनी ज्या भाजपच्या भगिनी होत्या त्यांनी सांगितलं आम्ही शिवशक्तीत राहतोय, हा भाग पूर्वेचा आम्हाला हवा आहे आणि मध्य जो कुटवड नगर वगैरे तो भाग आमच्या हर्षदताई सांभाळतील आणि मध्यभागी जो भाग होता तो सन्माननीय आमचे मधुकर शेठ सांभाळतील. आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.